छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर्वात आपण एक नंबर तलाव पाहिले की नाही, याचं नाव हत्ती तलाव. असं सेम या ठिकाणी अजून एक तलाव पाहायला मिळतं. याचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. नाव गंगासागर का, आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्ट आले आणि त्यांनी येताना 7 नद्यांचं पाणी आणलेलं. राज्याभिषेकानंतर उर्वरित पाणी या तलावामध्ये विसर्जित केलं. याचं नाव पडलं तीर्थ गंगासागर तलाव. याच्यावरती काव्य आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 समुद्राचे पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर, नाव होते याचे गंगासागर. आज सुद्धा गडावरती असंख्य शिवभक्त येतात. शिवाय येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज सुद्धा हे एक तलाव करतो. हे पिण्याचे पाणी आहे. बाकी तलाव आता आपल्याला लिकेज औषध पाहायला मिळतात, परंतु हे जसं शिवकाळ होतो ना, तसंच आज सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. समोर एक रेलिंगवर डोंगर आहे, झेंडा फडकवलेला आहे की नाही. या किल्ल्यात टोक म्हणजे टकमक टोक पॉइंट. जो कोणी गडावरती चोरी लाडी लबाडी करेल त्याच्या हातपायामधून पोते घालून त्या टोकावरून खाली फेकून द्यायचं. तो पनिशमेंट पॉईंट, कल्लर पॉईंट. पलीकडल्या बाजूला त्याची हाईट आहे 2250 फूट हाईट आहे त्याची. आता आपण चढलो हा 1350 फुटाचा हा संपूर्ण डोंगर होता, कारण तो खाली दरी आहे खाली त्याच्या. तो 2250 फुटाचा स्ट्रेट कडा आहे. तुम्ही तो बाहेर जाता तर मग लक्ष दिलं. आता बघा इकडे समोर आपल्याला दोन्ही बाजूला समोर काही 2 उंच टावर सारख्या इमारती पाहायला मिळतात. याला सप्त मनोरे असं म्हणतात. आणि सर याची उंची ही पूर्वी एकावर एक 7 मजली इतक्या उंच होत्या. आता आपल्याला एक 2 मजली आणि एक 3 मजली पाहायला मिळतात, परंतु ह्या अशा 7 मजली होत्या. हा जो छोटा पाहायला मिळतो याचं नाव विजयस्तंभ. विजयस्तंभ का, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा गडकिल्ला किंवा एखादी मोहीम जिंकली तर त्याच्या 7व्या मजल्यावरती गवताची गंजी किंवा भगवा ध्वज फडकवायचा. म्हणजे आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतांकावरचे काय गडकिल्ले आहेत त्यांना एक मेसेज आहे की आपल्या राजांनी एखादा गडकिल्ला किंवा एखादी मोहीम जिंकली आहे, विजयात. याचं नाव विजयस्तंभ. तो 7 मजली इतका उंच होता. याच्या 7व्या मजल्यावरती पूर्वी पाण्याने भरली टाकी ठेवली आहे आणि या प्रत्येक मजल्यावरती एअर प्रेशरनं कारण जोडलं जायचे. आतमध्ये रंगीबेरंगी पैठणी कापड, मखमली पडदे आणि मशालीच्या उजाने हे संपूर्ण मजले पूर्वी सवलायचे. याच्यावरती 350 दिव्याने संपूर्ण मजले पूर्वी सवलायचे. आता आपण आपल्या घराची फ्रंट साईड बाल्कनी सवतो की नाही, आपलं घर सुंदर वाटावं म्हणून, अशी किल्ल्याची समोरची बाजू आहे. किल्ल्याचं सौंदर्य वाढावं, देखा वाढावा म्हणून या 7 मोहऱ्यांची या ठिकाणी निर्मिती केली. संपूर्ण मोहरे एकदा का सजवले पैठणी कापडनं वगैरे की याचं प्रतिबिंब या तलावामध्ये पाहायला मिळायचं. म्हणजे त्यावेळेचं सौंदर्य म्हणजे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी राजांनी या 7 मोहऱ्यांची या ठिकाणी निर्मिती केली. आता बघा इकडे या कोपऱ्यामध्ये एक समोर एक गेट पाहायला मिळतो बघा, आहे की नाही. या गेटचं नाव पालखी गेट आणि या गेटच्या आतमध्ये बाल्य किल्ला आहे. बाल्य किल्ला म्हणजे काय, किल्ल्याच्या आतमध्ये अजून एक किल्ला म्हणजे व्हीआयपी झोन, जिथे राजा महाराज लोक रॉयल फॅमिली राहण्याची जागा म्हणजे व्हीआयपी झोन, जिथे फक्त रॉयल फॅमिलीच्या लोकांना एंट्री असायची म्हणजे बाल्य किल्ला. परंतु हे बाल्य किल्ल्याचं मेन गेट हे नाही आहे. बाल्य किल्ला तुम्ही गेट समोर आहे नगारखाना. आता आपण हे याचं नाव पालखी गेट म्हणजे मागची बाजू. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, छत्रपती संभाजी महाराजांची पालखी ज्यावेळेस पायरी मार्गाने गडावरती यायची ती याच मार्गाने बाल्य किल्ल्यामध्ये एंटर करायची, म्हणून या गेटचं नाव पालखी गेट. आता या गेटच्या मध्ये आपण जाऊन पुढे राण्यांचे महाल पाहायला सोडून पुढे जाऊ. तिथे 6 महाल आहेत. आता आपण 3 नंबर महालाजवळ माहिती घेणार, मग पुढे काय काय होतं ते मी तुम्हाला नंतर जाऊन त्या ठिकाणी सांगणार बघा. आणि याच्या समोर बघा त्या ठिकाणी एक तळमध्ये एक छोटा गेट आहे बघा, बारीकसा आहे की नाही. त्याला चोर दिंडी असं म्हणतो. किल्ल्याच्या मेन गेटला एक छोटा गेट पाहिला बरं की नाही, आपण आतमध्ये आलो. हा मेन गेट पालख्याला तर इथून जायची, पण बाकी वेळेचा येणं होत असतो हा छोटा गेट दिंडी दरबार.